नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी किंवा मला वाटतं कालचीच रात्र आहे. अचानक रात्री उशिरा एक बातमी बघायला मिळाली. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सर्वात ज्येष्ठ नेते, जे आता तसे एकटेच शरद पवारच्या बरोबर राहिलेले, ते जयंत पाटील हे धावत पळत अपरात्री मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर पोहोचले. आणि अशा वेळेला फार अवेळ झालाय, आता काय मोठं घडणार नाही म्हणून तिथे रेंगाळत बसलेले, ताटकळत बसलेले सगळे कॅमेरावाले, पत्रकार, चॅनेलवाले गायब असताना हे तिकडे पोहोचले. आणि कुठून तरी ही बातमी माध्यमातल्या कुठल्या ना रिपोर्टरकडे पोहोचली. यालाच मित्रांनो सूत्र म्हणतात. याला सूत्र म्हणतात. कारण त्याच दरम्यान अजितदादा गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे रोहित पवारांना अजिबात आवडत नाहीत, जे 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामधले अडथळा झालेले होते, झारीतले शुक्राचार्य होते, असे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा वर्षा बंगल्यावर होते, आले गेले वगैरे वगैरे. आता गंमत अशी की हे सूत्र कोण असतात हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तर सूत्र इथे तुम्हाला कळतील. आत्ता जी माहिती समोर आली आहे, खुद्द जयंत पाटलांनी सुद्धा पत्रकारांसमोर येऊन काही गोष्टी सांगितल्यात की मला माहिती सुद्धा नव्हतं की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिकडे आले आहेत, केव्हा येऊन गेले आहेत हे आपल्याला अजिबात माहीत नव्हतं, असं जयंत पाटील यांनी स्वतः पत्रकारांसमोर येऊन सांगितलं. कदाचित ते दोघे आधी येऊन गेले असतील, कदाचित त्याच वेळेला ते तिथे असतील, कदाचित तीनही नेत्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर एकत्रित चर्चा झाली असेल. काय 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 अफवांचं रान फेकलं. आणि आता जर जयंत पाटील बोलतायत त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तर ते तिथून बाहेर पडून उशिरा पोहोचलेल्या कॅमेरामनच्या कॅमेऱ्यात सापडले असतील, तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार पटेल किंवा तटकरे तिकडे आल्याचं त्यांना माहिती सुद्धा नव्हतं. मग हे 3 नेते एकत्रित वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करायला गेले, हे सांगणारी सूत्र कोण आहेत जरा डोकं चालवा मित्रांनो. मी डोकं चालवा म्हणतो तुम्हाला. आपल्याकडचे मी सतत पत्रकारांवर आणि माध्यमांवर, मीडियावर टीकेची झोड उठवत असतो की हे किती निर्बुद्ध आणि बुद्धू झालेले आहेत. बाकी सगळं जयंत पाटील काय म्हणतात, प्रफुल्ल पटेल काय म्हणतात, तटकरे कुठे गेले, बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. प्रत्येक पत्रकाराने, रिपोर्टरने स्वतःला एक प्रश्न विचारावा, ही बातमी जी ते एकत्र वर्षा बंगल्यावर आहेत, ही देणारी सूत्र कोण आहे? आणि त्या सूत्राचा धागा पकडला तुम्ही, तर तुम्ही या बातमीच्या स्वर्गात पोहोचू शकता. येस मित्रांनो. जर तिथे त्या वेळी कोणीही कॅमेरामन वगैरे चॅनेलवाला नव्हता, अशा वेळेला हे 3 नेते तिथे जाऊन धडकले. आणि जयंत पाटील सांगतात मी व्यक्तिगत मतदारसंघाच्या कामासाठी वगैरे वगैरे गेलो होतो. तर मध्यरात्री 3 वाजता वगैरे जायचं ना, म्हणजे कुठलाही कॅमेरामन धडपडत तिथे पोहोचला नसता. पण असो, माझा मुद्दा आहे तो सूत्रांकडून ही बातमी बाहेर पोहोचली कशी चॅनेलवाल्यांपर्यंत. आणि जर जयंत पाटील आणि तटकरे पटेल यांची भेट झालेली नसेल किंवा जयंत पाटलांना ते आल्याचं माहिती सुद्धा नसेल, तर मग बातम्या काय काय रंगवल्या गेल्या. आधी जयंत पाटील आणि तटकरे पटेलांच्या बैठक झाली, मग त्या दोघांना एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले आणि काय शिजलं माहित नाही, इथपासून वाटेल त्या बातम्या
जयंत पाटलांना अर्थमंत्री करण्यापर्यंत जाऊन पोहोचल्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे मित्र पत्रकारांना, निर्बुद्धता जरा बाजूला ठेवा आणि तुमचे सूत्र कोण आहे ते जरा आता उघड करायला सुरुवात करा. अवेळी इतक्या कोणी तिकडचा बाहेरचा एखादा पोलीस शिपाई कोणाला कळवतो का की बाबा या 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 धावत या धावत या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सिक्युरिटीसाठी नेमलेलं जे पोलिसांची तुकडी आहे त्यातला कोणी खबर देणारा आहे का एखाद्या पत्रकाराला 4-5 पत्रकारांना की या इकडे जयंत पाटील येऊन टपकलेत आणि त्याच वेळेला पटेल आणि तटकरे सुद्धा वर्षा बंगल्याच्या आतमध्ये आहेत, मुख्यमंत्री आणि या उरलेल्या 3 नेत्यांची खलबत चालू आहे, हे सांगणारं सूत्र कोण आहे हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल, किंवा इतकं अगदी भिंगातून या घटनेकडे बघितलं तर लक्षात येईल की या प्रकारे ही 3 माणसं, हे 3 नेते वर्षा बंगल्यावर आलेत, ही बातमी खुद्द वर्षा बंगल्याच्या अंतर्गत गोटातूनच मीडियाकडे पाठवली गेली. येस मित्रांनो, यातला सगळ्यात मोठं सूत्र म्हणजे माझ्या मते खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत का? मी थेट नाव घेऊन बोलतोय. अपरात्री रात्री 11 वगैरे 11:30 वगैरे ह्या वेळेला चॅनेलवाल्यांपर्यंत येऊन पोहोचलेलं सूत्र हे दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द देवेंद्र फडणवीस असावेत असं मला वाटतं. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी त्यांचा चाहता आहे, मुख्यमंत्र्यांचा चाहता आहे, त्यांच्यावर आरोप आणि बालंट यावं असं मला कधीही वाटणार नाही. पण ही पर्टिक्युलर बातमी आहे, ही सूत्रांकडून चॅनेलवाल्यांपर्यंत पोहोचली असेल तर मग ती कुठून पोहोचली, ती सूत्र कुठची, त्याचा चॅनेल कुठचा, त्याचा रस्ता कुठचा, त्याचा संपर्क स्थान कुठलं, याला म्हणतात राजकारण मित्रांनो, याला म्हणतात राजकारण. सतत नाक वर करून टेंबा मिरवल्यासारखे वागणारे, चालणारे, बोलणारे जयंत पाटील यांना तोंडघशी पाडण्यासाठी हा सगळा खेळ झाला का अशी मला शंका आहे. का ज्या क्रमाने सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांनी अशा कुठल्याही गोष्टीचा साफ इन्कार केलेला असताना नुसतं तिथे येऊन थांबलं नाही, एवढ्या अपरात्री इतरही पक्षांच्या अगदी काय तो तुमचा प्रवीण दरेकर, सुषमाताई अंधारे, अमोल मिटकरी इत्यादींच्या प्रतिक्रिया घेण्यापर्यंत मजल गेली. अरे काय आहे, काय आहे? एकाही कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये जर तुम्हाला तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना एका फ्रेम मध्ये कैद करता आलेलं नसेल तर कशाच्या आधारावर हा सगळा भूलभुलैया निर्माण केला गेला, आणि तो सुद्धा अवेळी. म्हणजे रात्रभर सगळे एकमेकांविषयी शंका व्यक्त करत बसले आणि सकाळी बातमी येते की अशी काही बैठक झाली नाही आणि पटेल तटकरे आले असतील तर मला माहिती सुद्धा नाही असं जयंत पाटील म्हणतात. बरं, पटेल आणि तटकरे यांच्याकडून अजून कुठला खुलासा निदान माझ्या बघण्यात नाहीये की देवाची ये दारी, जयंताची वारी कशासाठी, हा प्रश्न आहे. ज्या प्रकारचे डावपेच भाजपकडून खेळले जातात ते नुसते आता उभाठा शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांच्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. खोळ्या पत्रकारांना सुद्धा पट्टावरच्या प्याद्यासारखं आणि मोहऱ्यासारखं खेळवणं भाजपचे महाराष्ट्रातले नेते राजरोसपणे करू लागलेत असा त्याचा अर्थ होतो. प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले जवळचे मानले जातात. त्यांचं ज्या पद्धतीचं रिॲक्शन आलेली आहे ती बघितल्यानंतर कळतं की हात त्यांनी झटकले.
जी काय चर्चा चालू आहे त्यामुळे असेल तर असेल, मला तरी माहित नाही, वगैरे वगैरे जे काय. उलट उबाठा गटातले जे कोणी होते किंवा अमोल मिटकरी वगैरे बघितले, अंकुश काकडे बघितले, तर ते मात्र संपूर्णपणे गोंधळलेले होते आणि दरेकर अत्यंत सावध होते. आणि म्हणून माझं मत असं आहे की या प्रकरणामध्ये ज्या कोणी सूत्रांनी या वेगवेगळ्या चॅनेलवाल्यांना बातम्या दिल्या त्यांना विचारा, देवाची दारी देवेंद्रच्या दारात जयंत पाटलांना घेऊन जाणारा आहे कोण? हा खेळ कशासाठी होता? एका मतदारसंघाचा विषय असेल तर मुख्यमंत्र्यांना वाटेत कुठेही किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटता येतं आणि त्यासाठी अवेळी जाण्याची अजिबात गरज नाही. जे कारण जयंत पाटील सांगतायत ते अजिबात गंभीर नाही. आणि कोणाबद्दल आपण बोलतोय? जयंत पाटील, ज्यांच्याबद्दल गेली 5-7 वर्ष ते आज भाजपत जाणार, उद्या भाजपत जाणार, सकाळी जाणार, संध्याकाळी जाणार, त्यांना अर्थमंत्रीपद मिळणार, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार, कुठपर्यंत बातम्या येऊन गेलेले. असा माणूस जर राजकारणात असेल तर त्याला एक गोष्ट नक्की माहिती असते की वेळी अवेळी कुठेतरी भरकटलो आणि कोणाच्या तरी नजरेत भरलो तर आपल्याविषयी अफवांचं रान उठवलं जाईल. हे प्रत्येक राजकारण्याला कळतं. जयंत पाटलांना कळणार नाही? कळत नाही? 10 वेळ 50 वेळ सांगून झालंय की 2022 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि हे ठाकरेंचे 40 आमदार गुवाहाटीला होते तेव्हा रात्री वेषांतर करून देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी जायचे आणि रात्री अवेळी कुठेतरी गुवाहाटीहून निघालेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मध्य भारतात कुठेतरी इप्सित स्थळी भेट व्हायची. तर आपण घरातून बाहेर पडलो हे आपल्या सिक्युरिटीला सुद्धा कळू नये याची काळजी घेऊन देवेंद्र फडणवीस वेषांतर करून, आठवतं ना? मग तेवढंही बुद्धी, तेवढीही चतुराई जयंत पाटील यांच्याकडे नाहीये. एक काहीतरी आपल्या मतदारसंघाचं चिरकुट काम, मतदारसंघाचं काम घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जाता, याचा अर्थ ते चिरकुट काम आहे जयंत पाटलांसाठी. जयंत पाटील हा फक्त एक आमदार नाहीये, माजी अर्थमंत्री आहे, माजी अनेक पदावर त्यांनी मंत्रीपदावर दीर्घकाळ काम केलेले, 15-20 वर्ष. अल्पकाळासाठी ते मला वाटतं उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा होते. अशा माणसाला आपण इतक्या अवेळी वर्षा बंगल्यावर गेलो तर 4 जणांच्या भुवया उंचावणार आणि घर कोणाचं आहे? मुख्यमंत्र्याचं आहे. त्याच्या अवतीभोवती सिक्युरिटी इतकी टाईट असते की त्यामध्ये कमीत कमी 100 लोकांचे 200 डोळे तुम्हाला बघत असतात. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला टिपत असतात. अशा वेळेला मतदारसंघाचं काम घेऊन गेलो. हा एक गोष्ट आहे की जयंत पाटील आणि तटकरे यांची भेट झाली असा दावा मी बिलकुल करणार नाही, बिलकुल नाही करणार. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, नसेल तर नाही झाली भेट. कारण कोणीही जयंत पाटला खेरीज उरलेल्या दोघांना वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना किंवा वर्षा बंगल्यात येताना बघितलेलं नाही. मग ते आलेच होते का याचा काही पुरावा आहे का? काही नाही. कुठच्याही बातमीमध्ये पटेल आणि तटकरे इतके वाजता आले, इतके वाजता गेले असा काहीही संदर्भ येत नाही. आणि म्हणून हा सगळा जयंत पाटलांना तोंडघशी पाडण्याचा डाव होता का अशी मला शंका येते. की ज्या चर्चा चालू आहेत, पवारांचे खासदार एनडीएकडे जाणार, 2 पक्षांचं काय ते विलिनीकरण होणार, 2 राष्ट्रवादीचं, या सगळ्यामध्ये जयंत पाटलांची टांग ओढण्याचा खेळ झालाय हा सगळा. आणि आता खुलासे बिचारे त्यांना द्यायला लागतायत, बाकी कुठल्याही गोटातून खुलासा नाही. खरोखरच मला तर शंका आहे, खरोखर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्षावर आले होते का याचीही मला शंका आहे. कारण ही पद्धत नाहीये.
आणि एवढीही सावधपणा, एवढाही चतुराई जर जयंत पाटलांकडे नसेल तर मग इतका टेंबा कशाला मिरवतं? आठवतं मित्रांनो, अनिल देशमुखांचा राजीनामा झाला होता किंवा अगदी महाविकास आघाडीचं सरकार बनायचं होतं, त्या दुसऱ्यांच्या नावाने नाका मुरडत हिणवल्यासारखं बोलण्याचे जे एक्सपर्टाईज, तुसडेपणाने बोलणं जयंत पाटलांचं आहे. 1.5 दिवसाचा गणपती ऐकला होता, 2.5 दिवसाचा गणपती. कोण 2.5 दिवसाचा गणपती होता? 2.5 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, जेव्हा पहाटेला त्यांचा आणि अजितदादांचा शपथविधी झाला 2019. आता एवढ्या अपरात्री त्या समुद्र किनारी असलेल्या बंगल्यामध्ये जयंत पाटील 2.5 दिवसाचा गणपती विसर्जित करायला गेले होते. कशाला गेले होते? मतदारसंघाचं काम घेऊन गेलो होतो वगैरे, या पलीकडे त्यांच्याकडे शब्द नाहीत. 2.5 दिवसाच्या गणपतीची उत्तर पूजा करायला गेले होते. असो मित्रांनो, लोकांची आणि जगामध्ये पंढरपूरची वारी चालू आहे, इथे देवाची या दारी जयंताची वारी चालू आहे. बघू काय होतं ते. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अतिशय चतुराईने या बोलघेवड्या नेत्याला, शरद पवारांच्या सहकार्याला अतिशय सहजगत्या अलगद पूर्णपणे तोंड घशी पाडलेलं आहे. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.